नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. जिथे पोहोचत नाही ललाटी तिथे जातात तलाठी. जणू असाच काहीसा प्रकार देवणी तालुक्यातील भोपणी येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे. त्याचं असं झालं की पूर्वी वहिवाट असलेला रस्ता असतानाही केवळ वयोवृद्ध महिला शेतकरी यांना आर्थिक व मानसिक त्रास देण्याच्या हेतूने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या चुकीच्या माहितीनुसार चक्क चोर सोडून संन्याशाला फाशी, जणू असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. येथील महिला शेतकरी लक्ष्मीबाई गोविंदराव दोडके यांच्या शेतीला लगत असलेल्या चुकीच्या शेतकऱ्यांचे नाव दाखवून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. याबाबत तहसीलदार देवणी व उपविभागीय अधिकारी निलंगा यांना अनेक वेळा तक्रारी देऊनही गेली अनेक वर्षापासून न्याय मिळत नसल्याने वयोवृद्ध पती पत्नी व सर्व कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जुनी पारंपरिक वाट असताना अनेक शेतकरी त्या रस्त्याने शेतीला ये जा करत असतानाही व तशा पद्धतीने सर्व शेतकरी यांनी देवणी तहसीलदार यांना लेखी कळवूनही केवळ एका शेतकऱ्याच्या शेतीसाठी जाण्यासाठी आंबा पेरूसह अनेक पिकांचे नुकसान करून व बांधावरील अनेक झाडांची कत्तल करून असा प्रकार घडत असल्याचे सांगितले. याबाबत तहसीलदार देवणी व उपविभागीय अधिकारी यांनी सखोल चौकशी करून वयोवृद्ध कुटुंबाला त्रास देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून न्याय देण्यासाठी पुढे येऊन प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी केली. एकीकडे जिल्ह्याचा कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर या शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवून त्यांचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी अग्रेसर असताना त्यांच्याच विभागातील अधिकारी कर्मचारी चुकीचे कार्य करत असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर कारवाई होईल का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. नव्हतं त्यांच्या शेताला वाट तिकून कोणाळी मार्गे आहे, त्या रोडने येत होते जात होते, लहानपणापासून ऐकलं. म्हणजे तुम्ही कधीपासून बघितली ती वाट इथून, म्हणजे कोणाळी रस्त्याने होती म्हणून? मी तिकडे नोकर असता तेव्हा होतो शेतात, लहान होतो तेव्हाची गोष्ट. मग तेव्हा वाट कुठून होती? तिकडूनच येत होते. मग आत्ता जी वाट काढलेली आहे ती खरी आहे का खोटी आहे? खोटी आहे. मग पहिलीची वाट कुठून होती? तिकडून त्या देवणी मार्गे कोणाळी मार्गेच येत होती. कुठून? कोणाळी मार्गे कोणाच्या शेतापासून? दोडके शेतात. दादाराव दोडके. कुणाच्या शेतातून? दादाराव दोडके. आणि पुढं कुठं जात होते? प्रभू रामचंद्र. पुढं कुठं जात होते? रामचंद्र त्यांच्या शेताकडेच होते. म्हणजे इकडून रस्ता नव्हता? नव्हता. नक्की? हां. माझ्या शेतातून रस्ता काढलेला चुकीचा आहे. नागुराव मोरे यांना सवाळीतून एक रस्ता आहे, कोणाळी वाटीने एक रस्ता आहे. त्यांना रस्ता असताना माझ्या शेतातून चुकीचा रस्ता काढलेला आहे. जाणीवपूर्वक त्रास द्यावा म्हणून त्यांनी मुद्दाम हे संगमताने केलेला आहे. आमच्यापासून निकाल लपविला गेला. आम्हाला उद्या रस्ता काढायचा म्हणजे आज नोटीस दिली. नोटीस दिल्यामुळं आम्हाला अचानक काही सुधारलं नाही. पोलीस बंदोबस्त आणून त्यांनी आम्हाला दमदाटी दाखवून त्यांनी जबरदस्तीने रस्ता काढले. या लोकांमुळं आम्हाला खूप त्रास होत आहे. हे लोक आमचे पाईपलाईन फोडणे, झाडं तोडणे असले गुन्हे करतात. ह्याला कोण जबाबदार आहे? शासनाने जबाबदारी घेऊन आमचा निकाल योग्य लावावा का नाही, हे म्हणणं आहे माझं. शासनाला नम्र विनंती आहे. या लोकांमुळे आम्हाला भरपूर मानसिक त्रास होत आहे. घरातील माणसाची कोण्याही मानसिक स्थिती बरोबर नाही. आम्हाला खूप टेन्शन झालेलं आहे. शासनाने आम्हाला न्याय द्यावा. नागोराव मोरे यांनी एकतर शेत रस्त्याची चुकीची मागणी केलेली आहे. त्यांना पारंपरिक 2 रस्ते, एक गावापासून पानंद रस्ता त्यांच्या शेतात जातो आणि कोणाळी रस्त्याकडून
रामचंद्र दादाराव दोडके यांच्या शेतातून त्यांची वहिवाट रस्ता आहे पारंपरिक, असे असूनही माझ्या शेतातून जवळ रस्ता पडतोय म्हणून अधिकाऱ्याशी मॅनेज करून माझ्यावर खूप अशा पद्धतीचा अन्याय केलेला आहे. माझं पूर्ण कुटुंब आता अतिशय तणावामध्ये आहे, मानसिक त्रासामध्ये जीवन जगतोय. आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचे नेहमी निर्णय ऐकून कुठंतरी ऊर्जा मनाला येत राहते, पण महसूल खातं ही शेतकऱ्याला कुठंच न्याय देत नाही, ही शेवट खंत आहे. आणि मला माझ्या कुटुंबावर अतिशय म्हणजे तणाव, मानसिक त्रास आणि सतत दवाखान्याच्या फेऱ्या करावे लागतात. आणि कुठंच माझी तेव्हापासून मी आळंदीला देवस्थान रस्त्याची मागणी मुळात त्यांनी चुकीची केलेली आहे. माझी आई लक्ष्मीबाई दोडके यांना त्या अर्जामध्ये कधीही त्यांनी पार्टी केलेलं नाही किंवा अर्जात कुठंही नाव नाही त्यांचं. त्यांनी मागणी चुकीची केलेली आहे. गोविंदराव दोडके आणि बळीराम चांदुरे यांच्या नावाने मागणी केली. अर्थार्थी या दोघांमध्ये सामायिक बांध लागतच नाही. या दोघांमध्ये बळीराम चांदुरे आणि गोविंदराव दोडके यांच्या दोघांच्या सर्व नंबरमध्ये 2 शेतकरी आहेत, बालाजी चांदुरे आणि माझी आई लक्ष्मीबाई दोडके. तिथं सामायिक बांध येऊ शकत नाही. आणि तीच बालाजी चांदुरेची जमीन आम्ही विकत घेतलेली होती, 2 एकर, ती आईच्या नावे आहे. आणि ती त्यामुळे तिथं सामायिक बांध नाही. आणि त्यांनी तिथून रस्त्याची मागणी केली. पंचनामा सुद्धा खोटा केलेला आहे त्यांनी. आणि आम्ही हजर नसताना पंचनामा येऊन केले. माझे वडील अक्षरशः आळंदीच्या माऊलीच्या दर्शनाला, माऊली सोहळ्याला गेले असताना, त्यांनी गैरहजर असताना, त्यांच्या नावचा अर्ज असताना त्यांनी गैरहजर, दवाखान्यात तिथं ॲडमिट झाले. 15 दिवस माझे वडील दवाखान्यात होते. त्यांच्यावर खूप उपचार केला आम्ही, कारण हाच ताणतणाव झाला होता. आणि या ताणतणावामुळं आईवडिलांचं BP शुगर वाढून 2 वेळा ऑपरेशन करण्यात आलं त्यांचं. आणि हे विनाकारण जाणीवपूर्वक लोक त्रास देतात. त्यांचा रस्ता तिकडे 2 रस्ते त्यांना आहेत. पूर्वीपासून वहिवाटी रस्ता आहे, कोणाळी रोडनं येणारा वहिवाटी रस्ता, दादाराव रामचंद्रराव दोडके यांच्या शेतातून येणारा रस्ता, किंवा इकडून चवाळी म्हणून आहे, एक मोठा नाला आहे, तिथून येत होते. हे 2 रस्ते सोडून जाणीवपूर्वक इकडून जवळ पडते शेताला म्हणून यांनी मुद्दाम इथून रस्ता काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही कोणीही हजर नसताना, बरं ठीक आहे, इथं आले, मी आलो होतो शेतामध्ये की बाबा इथं माझं ऊस पीक उभं आहे आणि या ऊस पीक उभं आहे, त्यामुळं ऊस गेल्यानंतर तुम्ही रस्ता काढणी करा म्हटल्यावर सुद्धा ते ऐकले नाही. तुमच्यावर गुन्हे दाखल करू, रस्ता काढलाच पाहिजे, तहसीलदारांचा आदेश आहे, नाहीतर तुम्हाला नेऊन अरेस्ट करू, असं पोलीस बंदोबस्त आणून. आणि हे लोक तर अक्षरशः दारू पिऊन होते, समोरची पार्टी. आणि आम्हाला आजसुद्धा ती धमक्या देतात. माझी बऱ्याच वेळा पाईपलाईन फोडलेली आहे, शेतात लावलेली झाडं तोडलेली आहेत. शासन म्हणतं वृक्ष लागवड करा, झाडे लावा, आणि यांनी झाडे तोडतात रात्री अपरात्री येऊन. असा प्रकार केलेला आहे. आणि इथून माझ्या शेतातून कधीही अख्खे गाव ग्रामपंचायतला कुणालाही जरी विचारलं, डोळ्या आजपर्यंत 50 वर्षात ही व्यक्ती इथून कधीही गेलेली नाही. आणि इथून रस्ता हा कधीच नव्हता, मुळात आतापर्यंत नसता. शासनाचं धोरण आहे अतिक्रमित झालेले रस्ते खुले करून द्या, शेतकऱ्याला रस्ता खुला करून द्या. मलाही रस्ता नाही, शासनाचं बरोबर आहे, पण जे रस्ते बंद केलेले आहेत, अतिक्रमित केलेले आहेत, जुने वहिवाट आहेत, ते खुले करून द्या, त्यांना गाडीवाटा करून द्या. पण नवीनच विनाकारण जाणून बुजून काहीतरी संगनमतानं एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय करतात. माझे वडील अक्षरशः सांप्रदायिक आहेत, ते देवाच्या नामस्मरणात सतत असतात. भजन कीर्तनाशिवाय त्यांना दुसरा व्यवसाय नाही, तो रिटायर्ड आहेत आणि अजिबात प्रामाणिक आहेत. कुणाला कधी आयुष्यामध्ये त्यांनी त्रास दिलेला नाही. पण ह्या लोकांनी खूप त्रास दिला, त्यामुळं माझ्या वडिलांना 2 वेळेस पॅरालिसचा अटॅक आलेला आहे.
याच्यातून सावरण्यासाठी फक्त माझा बाप जिवंत राहावा यासाठी मी लढत आहे. परंतु या शासनालाही जाग येत नाही. खोटं ते खरं करण्याचा काही संगनमत करून खोटं ते खरं करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही आतापर्यंत शासनाकडे दाद मागितलेली आहे का आणि त्यांच्याकडून तुम्हाला काही तशी म्हणजे उत्तरं आलेली आहेत का? सर, शासनाला आम्ही बरेचदा तहसीलदारांनी सुनावणी ज्यावेळेस ठेवली त्या सुनावणीमध्ये प्रत्यक्ष सगळं म्हणणं आमच्या वडिलांनी दाखल केलेलं आहे. आज त्या दाव्यामध्ये सगळंच आहे आमचं म्हणणं दाखल केलेलं आहे. त्यांचा रस्ता इकडून नाही, विनाकारण त्रास होतो आहे, त्यांना तिकडून वहिवाटी आहेत जुन्या, सगळं म्हणणं दाखल केलेलं आहे. तरी आमच्या म्हणण्याची कसलीच दखल घेतली गेली नाही. काही राजकीय दबाव तुमच्यावर आणला जातोय का? राजकीय दबाव असा काही आमच्याकडे नाही. पण काय राजकारण झाले का संगनमतानं झाले हे काही कळायला मार्ग नाही साहेब. कारण कोणी आमच्याबद्दल दखल घ्यायला तयारच नाही. तहसीलदार सुद्धा काही नाही म्हणले, होत नाही तसं काही होत नाही साहेब, तुमच्यातून होत नाही म्हणले. आणि शेवटी म्हणजे अधिकाऱ्याकडून तुम्हाला दबाव दिला जातोय का? अधिकाऱ्याकडून दबाव दिला गेला, पोलीस प्रशासन दबाव दिला, तहसीलदार आणि हे ढगे मॅडम म्हणून आहेत, अनिता ढगे मॅडम मंडळ अधिकारी. माझ्या दुसऱ्या शेताचा रस्त्यासाठी मी मागणी करतोय वडिलोपार्जित शेतातून, तर तिथं 20 फुटाचा बांध रिकामा आहे. तर तिथं शेतात पिकाचे नुकसान होते म्हणून त्यांनी संगनमत करून परत गेले. मी सगळी यंत्रणा तडजोड केलेली असताना 5-50 हजार खर्च करणं मी तयार होतो रस्त्यासाठी. JCB येऊन उभारले होते. माझंच दुसऱ्या बाजूला शेत आहे. नेमकं आता मला एक सांगा की नेमकं तुम्ही हा लढा किती वर्षापासून देताय? तुम्हाला आतापर्यंत काही न्याय मिळालाय का? आता सलग 2-3 वर्षापासून 2021-22 पासून हे चालू आहे रस्ता. आतापर्यंत आम्हाला न्यायच भेटला नाही. जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमची पुढील भूमिका काय असेल? आता पुढील कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट आहे साहेब. आम्ही कोर्टामध्ये दाखल केलो. तर जर तुम्हाला ह्या सरकारकडून किंवा अधिकाऱ्याकडून जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? आता पुढची भूमिका काय हीच आहे साहेब. आम्हाला पर्याय राहिलेला नाही. सहकुटुंब, माझे आई वडील, माझे मुलं भाऊ सगळे मिळून सरकार दरबारी जाऊन बसणार, तिथंच मरणार आम्ही. कारण घरी सुद्धा राहण्याची मानसिकता नाही. या लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर टॉर्चर होत आहे आम्हाला. कारण शासनानं रस्ते द्यावं पण जे लिगल आहे ते द्या. त्यामुळे अधिकाऱ्यावर सुद्धा काहीतरी पावबंद ठेवा की जे लिगल आहे ते करा. इलिगल कामे करून इतर शेतकऱ्यांना, आमच्यासारख्यांना विनाकारण त्रास होऊ नये. माझ्यासारख्याचा बाप वाचून जगून राहावा एवढीच विनंती शासनाला आहे. आणि हा रस्ता विनाकारण अन्याय करून खोदण्यात येऊ नये ही विनंती माझी शासनाकडे.